सेट 3-2-1 गेम इज ऑन. टाइम सेट करा. जसा पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये पडेल तसा टाइम देखील स्टार्ट होईल. टाइम स्टार्ट इज नाउ. गेम इज ऑन. 5 4 3 2 1. लेट्स गेम इज ऑन. ऑल द बेस्ट टू टीम्स. पहिलाच बॉल फुल टॉस हलक्या हातानं कन्वर्ट केला. सौंदर्यात्मक फटका डीप पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षकांची चपलाई अखेर बॉलला अडवला जातोय. चांगली फिल्डिंग दोन क्षेत्ररक्षकांमधून पार्टनरशिप फिल्डिंग पाहायला मिळाली. अप्रतिम. अंतिम क्षणापर्यंत धावत राहिले दोन क्षेत्ररक्षक. धावेचा श्री गणेशा धावा मिळत आहेत त्या दोनच्या मदतीनं 3 धावा होत आहेत. माफ करा 3च्या मदतीनं धावेचा श्री गणेशा. सतीचा फटका रोहितचा फटका होता. माफ करा अप्रतिम फटका. फुलटॉस बॉल होता डीप पॉइंट मध्ये. 3 धाब्याचा श्री गणेशा होतोय. 4 षटकांचा सामना. पहिला बॉल संपलाय. मंगेशचा पहिलाच बॉल. ओव्हर नंबर 1 मध्ये दुसरा बॉल घेऊन तयार. मंगेशचा बॉल बागपूरला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. आक्रोश उत्साह जास्त आहे अपील मध्ये. आणि फलंदाज होतोय बाद. बॅटची कडा आणि पंच पांडे सरांनी इथे केलंय फलंदाजाला बाद. बॅट्समन 1 मिनिट. थँक्यू. ज्यावेळी क्रॉस करेल त्या अगोदर दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाणं अनिवार्य, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. या गोष्टींकडे लक्ष द्या. प्रत्येक संघांना विनंती आहे. पुढील ज्या संघांचे सामने आहेत त्यांना देखील विनंती आहे. बॅट्समन क्रॉस होण्या अगोदर आपला एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं आहे. पहिला धक्का लागतोय. सतीशच्या स्वरूपात गोल्डन डक चा शिकार होतोय. न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये. करण जातोय. अंडर फ्लड लाईट्स किमान 35 40 45 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. प्रत्येक संघाने यानंतर विनंती आणि खरं तर सूचना आहेत. बॅटर आउट झाल्यानंतर सर्कल क्रॉस होण्या अगोदर तुमचा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाणं अनिवार्य, अन्यथा आयोजकांच्या वतीनं पेनल्टी दिली जाईल. या गोष्टींकडे लक्ष द्या. बॉल संपलेत आजच्या या सामन्यामधील. ते 2 धावसंख्या आहे ती 3. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3. ओव्हर नंबर 1 मध्ये मंगेश बॉलिंग मार्क वरती. न्यू बॅटर आणि इथे मात्र चकमा दिलाय क्षेत्ररक्षकांना. लॉंग स्टॉप मध्ये बॉल चालाय. साइड स्क्रीनला आदलत. 22च्या स्वरूपात मिळतात त्या 4 धावा. आदरणीय संतोषजी पिरकर यांच्या महादेवजी पिरकर यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. फार चांगला बॉल होता परंतु विकेट किपरची चुकी. त्यानंतर 2 क्षेत्ररक्षकांना बीट करत बॉल लॉंग स्टॉप मध्ये. 22च्या स्वरूपात 4 धावा. 3 बॉल संपले. धावसंख्या 7. बॉल नंबर 4 वन्स अगेन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. यावेळी देखील चांगला बॉल फेकलाय मंगेशनं बॉलिंग मार्क वरती. स्लिंग ऍक्शन आहे. लेफ्ट आर्म प्रेसर याच पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये भन्नाट वेगावरती स्वार होत. मंगेशचा बॉल देखील निर्धाव. 4 बॉल संपलेत. 7 धावा धाव फलकावरती. निघालाय बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा. अक्रॉस द बॅट मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील. खोलात टाकला होता बॉल. वेगवान होता. लेग पाईच्या स्वरूपात मिळते 1 धाव. पंच सांगतायत धावसंख्या आहे ती 8. पोंजे गावचे समालोचक आशिषजी आंग्रे यांचं देखील इथे आगमन होते. मी विनंती करतोय आपण यांच्या देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. भीमतेज क्रिकेट संघ वडविहीर आयोजित शिवसेना चषकासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत व्यक्त करतो. अक्रॉस बॅट न मारण्याचा प्रयत्न पंचांकडे पुन्हा एकदा अपील केली आहे. पंच स्टेबल आहेत. निर्धाव चेंडू येतो आणखी एक.
ओव्हर नंबर 1चा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 8 या अंकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात. पंच विचार करतायत. चला स्पीड अप करा प्लीज. दुसरं षटक लगेच मार्गस्थ करा. एका षटकामध्ये धावसंख्या 8, एक फलंदाज बाद. दुसरं षटक येईल प्रगतीपथावरती, तोपर्यंत देऊया संधी डीजे मास्टरला. प्रमुख चषक वावरले गावाचा गाजतई चौक विभाग प्रमुख चषक गाजतई चौक विभाग प्रमुख चषक. धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 8 ह्या अंकावरती एक फलंदाज सतीश बाद झाल्यानंतर सध्याची अवस्था आहे टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करतोय जय हनुमान जाताडे संघ या मॅच मध्ये. गावदेवी नाणेवली संघानं टॉस जिंकला. प्रथम फिल्डिंगचा निर्णय, प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि पहिल्या षटकात इकॉनॉमिकल स्पेलनं सुरुवात केली आहे. मंगेशचं षटक पहिलं फार अप्रतिम ठरलंय. एक चांगली सुरुवात करून दिली. आता ओव्हर नंबर 2 मध्ये मयूर. मयूरचा बॉल ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड, पकडले कॅच. आणखी एक फलंदाज होतोय बाद. फटकावून साइडला डीप स्क्वेअर लेग मध्ये पकडली झेल आणि इथून मात्र फलंदाज होतोय बाद. 8 या धावसंख्येवरती दुसरा धक्का लागतोय बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान जाताडे संघाला. दुसरं षटक सुरुवात होत असताना मयूरनं पहिल्याच बॉल मध्ये सफलता अर्जित केली या मॅच मध्ये. अंडर फ्लड लाईट्स वातावरणाचा प्रभाव पाहत असताना मोठा फटका खेळणं आता थोडं कठीण आहे की काय असंच वाटतंय. पॉवर जनरेट करावी लागेल मोठा फटका खेळण्यासाठी. 8 या धावसंख्येवरती 2 गडी बाद. मयूर बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये. ऑन स्ट्राइक न्यू बॅटर इन रोहिदास. नॉन स्ट्राइक एंड वरती रोहित. रोहिदास साठी हा बॉल डाऊन द ग्राउंड, बॅक टू द बॉलर. शरीराचा कोणताही भाग बॉलला स्पर्श झालेला नाही, त्याच कारणास्तव धाव मिळते या बॉलवरती. ती पुन्हा एकदा एक एकेरीनं धावसंख्या पुढे जाते 9 या आकड्यावरती. एकेरीला जास्त प्राधान्य, कारण मोठ्या फटक्यांच्या शोधात आहेत. बॅलन्स टार्गेट सेट करणं गरजेचं आहे. सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचणं या स्पर्धेमध्ये, या विकेटवरती, या मैदानावरती अतिशय महत्वाचं आहे. तिसरा बॉल, स्विचिंगचा प्रयत्न, पॅडवरती आदळलाय बॉल. अपील पंचांकडे. पंच सांगतायत फलंदाज नॉट आउट. आणखी एक डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी या मैदानाच्या आतमध्ये. विस्फोटक गोलंदाजीनं सुरुवात केली आहे. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय, आपल्या गोलंदाजांवरती विश्वास ठेवला या मॅचमध्ये गावदेवी नाणेवली संघानं आणि त्या विश्वासावरती सार्थकी गोलंदाजी अद्याप तरी मैदानाच्या आतमध्ये. मयूर आणि मंगेशचे आपण पाहिले. मयूर अप्रतिम गोलंदाजी साकारतोय. मयूरचा बॉल अक्रॉस बॅट मारण्याचा प्रयत्न, धीम्या गतीचा बॉल. व्हेरिएशन करत असताना प्रत्येक बॉलवरती व्हेरिएशन ॲज अ बॉलिंग मार्कवरती हे कार्य करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि तेच कार्य योग्य रीतीने हाताळतोय मैदानाच्या आतमध्ये मयूर. बॉलिंग मार्कवरती प्रत्येक बॉलला व्हेरिएशन. ऑफ ब्रेक कधी टाकतो, कधी लेग ब्रेक, त्यानंतर धीम्या गतीचे बॉल. विकेट हॅट्रिकसाठी आता 1000 रुपयांचा कॅश प्राईज महादेवजी पिरकर यांच्या वतीनं. ऑन साइडला मोठा फटका
याच प्रतीक्षेत फलंदाज रदार मध्ये बॉल दिलाय फेकून सीमा पार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आफ्टर लुक लँड केलाय सीमा पार. याच प्रतीक्षेमध्ये होता फलंदाज. मोठ्या फटक्यानं प्रेशर रिलीज झालाय. धाव संख्या ती 15. विकेट साठी पारितोषिक रायगड प्रीमियर लीग आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष आदरणीय महादेवजी पिरकर यांच्या वतीनं 1000 रुपयांचा कॅश प्राइज विकेट साठी आपण पाहतोय. 15 धावा आहेत. मोठा फटका आला आणि त्यानंतर केलेली चुकी फुलटॉस बॉल वरती क्लीन बॉलचा शिकार. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. लागलाय आणखी एक धक्का. 15 या धावसंख्येवरती रोहितच्या स्वरूपात टीम जय हनुमान जाताडे संघाला. त्यांना विनंती आहे की आपण पूर्ण रस्ता हा मोकळा ठेवायचा आहे. आणि या दुसरी सूचना, ज्यांनी ज्यांनी स्टॉल लावलेत त्यांनी आपला कचरा उचलायचा आहे. कचरा इथे ठेवायचा नाही, कारण काल सकाळी आम्ही पाहिलं बराचसा कचरा या ठिकाणी पडला होता. ज्यांनी पण स्टॉल लावलेत त्या सर्व स्टॉल धारकांना विनंती आहे की आपला कचरा आपण उचलून घेऊन जायचं आहे. हे शाळेचं मैदान आहे, सकाळी इथे विद्यार्थी असतात, त्याच्यामुळे कुठेही घाण करू नका. त्यानंतर अगदी शाळेच्या पायऱ्यांवरती कुणीही चुकीचे प्रकार करू नका. आपल्या बाजूला एक पेवेलियन बनवलेलं आहे, तिथे आपण बसून आपली अन्नग्रहण करू शकता. जेवणाची खाण्यापिण्याची जी काही व्यवस्था आहे आपण तिकडे करा. शाळेच्या परिसरामध्ये कुणीही खाण्यापिण्याची व्यवस्था करू नका. गेम चालू राहू द्या, गेम चालू राहू द्या. काही सूचना आहेत प्रेक्षकांसाठी, कारण आमचे वावरले गावचे उपसरपंच रोशनजी मोरे यांनी दुपारी आम्हाला फोन करून सांगितलं की काही सूचना सर्व प्रेक्षकांसाठी द्या की शाळेच्या परिसरामध्ये कोणतेही चुकीचे प्रकार करू नका. बाजूला पेव्हिलियन आहे, सुसज्ज असं पेव्हिलियन आहे, तिथे 20-25 लोक बसून आरामशीर जेवू शकतात, तर तिथे बसा. त्यानंतर जे जे या ठिकाणी छोटी मोठी दुकानं लावलीत, स्टॉलधारक आहेत, त्यांनाही विनंती आहे की आपण निश्चितच आपला व्यवसाय करा, पण जो काही कचरा असेल तो उचला आणि बाजूला कुठेतरी टाकून द्या. मैदानामध्ये घाण होणार नाही याची दक्षता घ्या. ओव्हर टू शिवम लोभी. आणि निश्चितच आपले ग्रेट समालोचक, काल त्यांनी एक मॅच नंतर आमची पूर्ण रजा घेतली, पण आज संपूर्ण रात्र ते या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. ते अजिंक्य भौड या व्यासपीठावर आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. आणि काही वेळातच रोशन घरत हे सुद्धा या व्यासपीठावरती येणार आहेत. तर वळूया आपण यश लोभी यांच्याकडे, शिवम लोभी यांच्याकडे. ऑन साईडला अलॉंग द कार्पेट हा बॉल काऊ कॉर्नर झोनमध्ये. क्षेत्ररक्षकानं उचललाय बॉल, फेकलाय, तोपर्यंत मिळाले या बॉलवरती एक न धावसंख्या. 16 आकड्यावरती 3 फलंदाज बाद झालेत. मोठा फटका आला, त्यानंतर असं वाटलं की आता इथून धावांना सुरुवात होईल, परंतु त्यानंतर फुलटॉस बॉलवरती रोहितनं थोडी केलेली चुकी ती थोडीशी महागात ठरले. 17 धावा आहेत, माफ करा, धावफलकावरती. नितीनचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. पंच पांडे सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती ऍड होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती. 2 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये आकुटप्प्याचा बॉल हवेमध्ये, झेलची दाट शक्यता आणि कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. पकडले सहज, साधा सोपा झेल. संपला आणखी एक बॅटरचा खेळ.
असाच हा शिवसेना पक्ष. पंचांकडे लावली अपील. प्रत्येक क्षेत्ररक्षकाची नितांत मेहनत होती अपील मध्ये, परंतु उत्साह कमी होता आणि त्याच कारणास्तव पंच सांगतायत कोणत्याही प्रकारचा बॅट आणि बॉलचा संपर्कच झालेला नाहीये आणि त्या स्पर्शाचा आवाज देखील आमच्या पंचांनी ओळखला नाहीये. त्याच कारणास्तव फलंदाज इथे मात्र असेल सुखरूपरित्या पॉपिंग क्रीज मध्ये. बॅट आणि बॉलचा संपर्कच नव्हता. 18 धावा धावफलकावरती बॉल संपले त्या षटकातील. ऑन साइडला स्लॉट मध्ये स्टेट ऑन द ड्राईव्ह. हवेशी वार्तालाप करतोय बॉल. जाईल सीमा पार. दॅट्स ह्यूज A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. त्या षटकावरती आता टार्गेट करण्याचं काम केलंय. नितीन वरती आता हल्ले चढवले जात आहेत. 4 बॉलमध्ये या षटकात 8 होत्या. त्यानंतर या 5व्या बॉलमध्ये आलेला षटकार टोटल 14 धावा या षटकामध्ये आलेत. 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. 24 धावा आहेत धावफलकावरती. नितीनचा हा बॉल स्लोअर वन धीम्या गतीनं बॉल व्हेरिएशन करत असताना बाउन्सरचा उपयोग पंच सांगतायत पांडे सर. आणखी एक एक्स्ट्राची धाव. इट्स अ व्हाईट बॉल. धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या 25. 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. वेगवान बॉल फटका फसलाय कव्हर मध्ये. वॅकंट एरिया मध्ये बॉल पडतोय. एक तर कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न. रनआउट साठी रिव्ह्यू पंच पांडे सर. चेक केलं जाईल. त्यानंतर मी कॉल करतोय नेक्स्ट मॅच स्वर्गीय संतोष खंडागले 11 विघ्नहर्ता पोंजे आणि त्यांच्या विरोधात पक्षवादल ग्रुप मोहोपाडा दोनही टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेक नंतर कंपल्सरी आपण टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेक झाल्यानंतर दोनही कर्णधार जर उपस्थित नसतील तर आयोजक त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. मी विनंती करतोय आयोजकांशी आपण संपर्क साधा. या अगोदर दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर आयोजकांशी संपर्क साधा. थर्ड अंपायर चेक करतायत. बॅट ग्राउंडेड झाले की नाही याची देखील शहानिशा केली जाईल. बॉलरचे कलेक्शन यावरती देखील लक्ष. बॅट्समन इथून सेफ आहे. 2 धावा इथे मिळत आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या आहे ती 27च्या घरामध्ये. 27 धावा धावफलकावरती. बॉल संपले त्या षटकातील. तिसऱ्या षटकाचा खेळ देखील संपला. 3 षटकांमध्ये धावसंख्या आहे ती 27 अंकावर. 4 फलंदाज बाद. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय. पहिले 2 षटक फार अप्रतिम राहिले गावदेवी नाणेवली संघासाठी. त्यानंतर तिसऱ्या षटकात आलेल्या धावा थोड्याशा बॅकफूट वरती नेऊन ठेवतायत त्या. पांडे सर षटक संपलंय ना? ओके. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या आहे ती 27 अंकावर. पहिल्याच बॉलमध्ये 22च्या स्वरूपात 1 धाव आली. त्यानंतर बॉल नंबर 2 मध्ये सिंगल आली. बॉल नंबर 3 व्हाईट बॉल. त्यानंतर तोच बॉल तिसरा टाकत असताना बॉल नंबर 4 आउट. फलंदाज बाद. त्यानंतर बॉल नंबर 5 डॉट. त्यानंतर बॉल नंबर 6 सिक्सर. त्यानंतर बॉल नंबर 7 पुन्हा वाईट. त्यानंतर बॉल नंबर 8 2 धावा. 2 वाईट आणि टोटल 6 बॉल. 12वा प्रतिनिधी यासाठी समालोचन कक्षेमध्ये इम्पॉर्टंट असतो. या गोष्टींकडे लक्ष द्या. चौथ्या षटकाला सुरुवात. स्लॉक्स आणि अंतिम षटक. पहिलाच बॉल. मोठा फटका ऑन साइडला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चुकीला नाही माफी. मिळतील बोनसच्या स्वरूपात या 6 धावा.
पेक्षा जास्त काही या बॉलवरती मिळणार नाहीये. 1 धावसंख्या पुन्हा पुढे जाते. धावसंख्या आहे ती 34 या अंकावरती. 4 गडी बाद 34. प्रशांत बॉलिंग मार्क वरती. फुल टॉस बॉल बॅटला स्पर्श करतोय. फ्लॅश स्लिप मध्ये चुकी. सातत्यानं चुका आणि चुका. बॉल चाललाय डीप थर्ड मॅन मध्ये. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. हा 4 धावसंख्येसाठी चौकार. मार्क वरती. गावदेवी नाणेवली संघानं टॉस जिंकला. त्यानंतर बॉलिंगचा निर्णय. फिल्डिंग करत असताना क्रिकेट 11 जणांनी खेळला जाणारा खेळ एका खेळाडूनं केलेली चुकी संपूर्ण संघाला खऱ्या अर्थानं ती भोगावी लागते. या अगोदर लॉंगॉन मध्ये कॅच ड्रॉप आणि त्यानंतर आता डीप थर्डमॅन मध्ये शॉर्ट थर्डमॅन मध्ये फ्लॅश स्लिप मध्ये झालेली चुकी. बॅकफुटला जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर हा स्ट्रोक. स्वतः गोलंदाज चुकी करणार नाहीये. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अखेर पकडलाय झेल. इथून आणखी एक फलंदाज होतोय बाद वैभवच्या स्वरूपात. लागतोय टीम जय हनुमान जातडे संघाला आणखी एक धक्का. खेळाडूंनाही विनंती की आपण स्पीडअप घ्यायचं आहे. निश्चितच 4 षटकांसाठी अगदीच 16 मिनिटांचा अवधी असेल आणि त्या 16 मिनिटांमध्ये 20 मिनिटांचा अवधी आणि त्या 20 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकून झालीच पाहिजेत. एक मॅच ही 45 मिनिटांमध्ये उरकलीच पाहिजे याची खेळाडूंनी आणि जे ऑनफिल्ड पंच आहेत त्यांनाही विनंती. आणि जो संघ उशीर करेल खेळण्यासाठी त्यांना निश्चितच पॅनलाइज केले जाईल. धावसंख्येमध्ये कपात करण्यात येईल. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू. चला नेक्स्ट मॅच. स्वर्गीय संतोष खंडागले 11 विघ्नहर्ता पोइंजे आणि त्यांच्या विरोधात पक्षावादल ग्रुप मोहपाडा. बोथ कॅप्टन्स रिक्वेस्ट यू प्लीज जॉईन द टॉस बॉक्स. अंतिम सूचना आहेत. फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल 22च्या स्वरूपात 1 धाव मिळते. 39 धावा आहेत धावफलकावरती. 39 ऑन बोर्ड. शेवटचा आणि अंतिम बॉल. पॅलेस टार्गेट सेट तर केलंय. या बॉलमध्ये मोठा फटका, एक चांगलं फिनिश हेच चिन्ह आणि त्यानंतर धीम्या गतीचा बॉल ऑफ ब्रेक स्वरूपाचा विकेट किपरच्या हातामध्ये. कोणतेही धाव मिळणार नाहीये. सत्र संपलंय. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 39. आता येणारे 24 बॉल उत्तरार्धाच्या खेळामध्ये करायच्या त्या 40 धावा टीम गावदेवी नाणेवली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. हे लक्ष अगदी पार पाडलं जाईल की हे लक्ष थांबवलं जाईल हे ऐकण्यासाठी आपण करूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल. या ऐकूयात साथी समालोचक चौकचा बुलंद आवाज अजिंक्य बोरसर यांचा सुमधुर वाणीनं ऐकूया दुसरं सत्र. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा.
असं म्हणत आपण 64 कला आणि 14 विद्येचा विद्यापती बाप्पा माझा गणपती गणपती बाप्पाच्या चरणी आपण या ठिकाणी नतमस्तक होऊ. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पवित्र स्मृतीचं आपण या ठिकाणी वंदन करतोय. राष्ट्रमाता आणि राजमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं ते राजमाता जिजाऊ यांच्या देखील पवित्र स्मृतीचं आपण वंदन करू. रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, हेच आम्हा माणिक मोती दुसरी दौलत नाही. या भूमंडळा ठाई आणि धर्मरक्षणापायी, या भूमंडळा ठाई आणि धर्मरक्षणापायी ज्यांनी श्री समर्थ रामदास स्वामी यांचा भगवा ध्वज हाती घेतला आणि ओरी स्वप्न बाळगलं, हे हिंदवी स्वराज्य घडवण्याचं ते राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी आपण या ठिकाणी नतमस्तक होतोय. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजिती दात, ही जात खरी मराठ्याची, असे सिंहगर्जना करणारे शूरवीर धर्मवीर शंभूराजे यांच्या चरणी आपण नतमस्तक होऊ. आपले राजे 32 मन सिंहासनावरती आरूढ होण्यापूर्वी ज्या ज्या मावल्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे त्या सर्व शूरवीर मावल्यांच्या चरणी आपण नतमस्तक होऊ. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या देखील चरणी आपण नतमस्तक होऊ. आणि पुन्हा एकदा शिवम लोबीसह आम्ही मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होतोय. मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. एकीकडे गावदेवी नाणेवली आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान क्रिकेट संघ जाताडे या दोन संघादरम्यान 24 चेंडूमध्ये जमवलं 39. पहिलं सत्र संपवलं. बॅटिंग करत असताना जय हनुमान जाताडे या टीमने आणि आता 24 मध्ये 40 धावसंख्येचं टार्गेट असेल. थोडं स्पीडअप घ्या. 20 मिनिटाचा अवधी असेल 4 षटकांसाठी आणि प्रत्येक षटक हे वेळेचं बंधनकारक षटक असणार आहे. परशुराम दाभणे शिवसेना शाखा प्रमुख भिलवले यांचं या ठिकाणी शुभ आगमन त्यांचं देखील करतोय आपण मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. श्याम पवार, राम पवार, तदनंतर उमेश म्हात्रे यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात आणि खास करून मित्र म्हणजे नाणेवली टीमसाठी त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. स्वतःच्या गावचा संघ आणि त्यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. लाईव्हच्या माध्यमातून KTC लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून आपण घर बसल्या या स्पर्धेला एन्जॉय करू शकता. ही स्पर्धा तुम्ही पाहू शकता. सध्याच्या घडीला रात्र आहे आणि नाईट रजनी आपण या ठिकाणी पाहतोय. शिवसेना चषक 2025 मध्ये आम्ही पुन्हा एकदा तमाम कड रसिकांचं आणि व्यासपीठावरती जमलेल्या सर्व मान्यवरांचं करूया आपण मनपूर्वक स्वागत. तन्मय कंस्ट्रक्शन यांच्याकडून आपण पाहतोय बॅक टू बॅक 3 षटकांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. परंतु जोपर्यंत कॅश प्राईज इथे जमा होत नाही ना तोपर्यंत आम्ही अनाऊन्समेंट करणार नाही. यापुढे सूचना प्रत्येकासाठी आम्ही आज देतोय. वर्णी टीमचा एक प्रेक्षक या ठिकाणी आला होता. 5,000 रुपये लावले होते. पहिले 5,000 रुपये कॅश आम्ही मोजून घेतली, त्यानंतरच ते पारितोषिक लावलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना आठवलं असेल का आपण 5,000 रुपये दिले म्हणून. आणि ते कंपल्सरी असेल कारण की जर तुम्ही दिले नाही तर आम्हाला द्यावे लागतील. 24 चेंडूमध्ये करायचे आहेत एकूणच 40 धावा. जे काय असेल ते रोखठोक 24 चेंडूमध्ये 40 धावा संख्येचा पाठलाग गावदेवी नाणेवली संघ या चौक परिसरामधील आपण पाहतो ना. आघाडीच्या एका 2 वर्षापूर्वी जर पाहिलं ना तर या संघाची मजबूत स्थिती नव्हती. परंतु तदनंतर स्वतःला सिद्ध करत कर्जत, खालापूर, उरण, पनवेल या संपूर्ण तालुक्यामध्ये जाऊन आपल्या नावाची एक वेगळी छाप निर्माण केली गावदेवी नाणेवली टीमनं. आणि सध्याच्या घडीला सुस्थितीमध्ये त्यांना आपण कित्येक स्पर्धेमध्ये पाहतो. चला या ठिकाणी कॅश प्राईज जमा केलाय त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अजिंक्य 1 मिनिट थांबवतोय. निश्चितच याच्यासाठी अजून एक कॅश प्राईज आले 3-6ला 500 रुपये. आपले महादेवजी पिरकड जे आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून आणि ते विद्यमान सदस्य सुद्धा आहेत ग्रुप ग्रामपंचायत चौकचे. त्यांनी मात्र षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज दिले. ओव्हर टू अजिंक्य. थँक्यू सो मच महादेव पिरकट. लगातार 3 वेळा त्यांनी सदस्यपद भूषवलं, हॅट्रिक मारले त्यांनी आणि ते मुख्य व्यासपीठावरती बसलेत. रायगड आदिवासी प्रीमियर लीगचे ते अध्यक्ष आहेत
आणि ज्या ज्या वेळी रायगड प्रीमियर लीग होते ना, आदिवासी रायगड प्रीमियर लीग, त्या वेळी आवर्जून त्यांच्या स्पर्धेला अगदी आपण पाहतो ना ऑप्शनपासून तर त्यांच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये ते आम्हाला समालोचनाची संधी देत असतात. तेच महादेव पिरकट त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. या मैदानावरती 40 धावसंख्येचा पाठलाग करणं जास्त अवघड नसेल, परंतु गोलंदाजी सटीक लाईन आणि लेंथनं झाली, चांगल्या स्ट्रेटनं जर गोलंदाज सुजलनं केली ना, तर या धावसंख्येचा पाठलाग होणं देखील अवघड बनेल. निशांत बागडे सर आमच्या समवेत या ठिकाणी जॉईन झालेत, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. आमचे ऑपरेटर ते या ठिकाणी आहेत. तदनंतर आमचे कॅमेरामन प्रवीण आईनकर आणि धनंजय मिरकुडे, दोन्ही साहिल वारन, या तिन्ही कॅमेरामनचं आपण करूया गोड गोड कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना देखील देऊया खूप साऱ्या शुभेच्छा, खूप चांगली क्वालिटी आणि क्लॅरिटी. नेक्स्ट मॅचसाठी आम्ही स्वर्गीय संतोष खंडागले 11 बिगनर आता पोंजे टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. आम्ही पक्षा आणि वादल ग्रुप मोहोपाडा टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय की आपण लगेच तातडीनं या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. जो संघ करेल उशीर त्यावेळी आपण पाहतोय की आयोजक कठोर कारवाई त्या संघावरती करतील. कालच्या रात्रीमध्ये देखील आपण पाहिलं खूप चांगला क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटची रणधुमाळी या मैदानावरती होत असताना जबरदस्त ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. शिवसेना चषक 2025चं हे दिमागदार देखणं आयोजन, खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन. यावेळेस ऑन साईटमध्ये हा फटका अगदी 38 सर्कलच्या आतमध्ये या चेंडूला कलेक्ट केलं जात आहे, पकडलं जात आहे. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मदतीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 2 या धावसंख्येवरती. 40 धावसंख्येचा तुम्हाला पाठलाग करायचं आहे. सुरुवातीपासून जर तुम्ही आक्रमण चढवलं ना, तर या मॅचमध्ये तुम्ही धावसंख्येचा पाठलाग करू शकता, परंतु जर आक्रमण रोखलं तर या मॅचमध्ये शेवटपर्यंत मजा पाहायला मिळेल. फटका पसला होता, एसटी रक्षकाची त्या ठिकाणी चुकी आणि तदनंतर चांगला फलंदाज संकेतला त्या ठिकाणी जीवनदान दिलं जात आहे. संकेत एक आक्रमक फलंदाज आणि त्या फलंदाजाला जीवनदान. चला, स्वर्गीय संतोष खंडागले 11 विघ्नहर्ता पोंजे आणि त्यांच्या विरोधात पक्षावादल ग्रुप मोहोपाडा, दोनही संघांच्या कर्णधाराला अंतिम कॉल आहे. कृपया करून आपण पोंजे संघाचा कर्णधार उपस्थित आहे, मी विनंती करतोय. मोहोपाडा संघाचा कर्णधार हे षटक संपण्या अगोदर आपण येणं टॉस बॉक्स मध्ये अनिवार्य असेल. या 2 टीमलाच ही सूचना नाही आहे, येणाऱ्या प्रत्येक टीमसाठी या ठिकाणी आम्ही सूचना देतो. या ठिकाणी आदरणीय परशुरामजी दाबणे साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. बिलवले गावचे शाखा प्रमुख, शिवसेनेचे शाखा प्रमुख, त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन, त्यांचं आपण करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि तदनंतर आमचे दरेकर साहेब, त्यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन, त्यांचं देखील करतोय आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पंच बॅटकट आहे की बॅटकट आहे? भीमनसाठी या ठिकाणी चेक केलं जाईल. आमचे तिसरे पंच, क्वालिफाईड पंच या ठिकाणी बसलेत आणि ते या लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी चेक केलं जातील. निशांत बागडे देखील आमचे ऑपरेटर आणि त्यांच्या सोबतीनं आपण या ठिकाणी चेक करणार आहोत. आणि योग्य तो निर्णय, जो योग्य निर्णय असेल ना, तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवू. कोणत्याही संघावरती अन्याय होऊ नये त्याकरता तर आपण हे लाईव्ह इव्हेंट ठेवलंय, KTC लाईव्ह. फेअर डिलिव्हरी आहे. चला थोडंसं स्पीडअप घ्या. आमचे दरेकर साहेब सांगतायत या स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण योगदान ज्यांच्या माध्यमातून राहिलं आहे त्यांचं आपण करतोय मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी टॉस केले जाईल. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत, चला टॉस करून घ्या. त्या ठिकाणी नितेश, परशुरामजी दाबणे यांच्या शुभासे आपण या 2 संघादरम्यान टॉस करणार आहोत.
अक्षय दरेकर यांचं देखील आपण करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 4 धावा धाव फलकावरती षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. सुजलचं चांगलं षटक पॉवर प्लेच्या ह्या पहिल्या षटकामध्ये राहिलं आहे. आणि जे पॉवर प्लेमध्ये 38 सर्कलच्या पावंदीमध्ये जे क्षेत्ररक्षक आता बांधले होते ना ते आता विखुरले जातील. नंदनवन होतं पहिल्या षटकामध्ये आणि आक्रमण करायलाच हवं होतं. संकेत आणि त्याच्या सोबतीला खेळणारा फलंदाज मंगेश या दोन्ही फलंदाजानं परंतु पूर्णपणे बांधून ठेवलं. धावसंख्येवरती पूर्णविराम टाकला गोलंदाज सुजल या गोलंदाजानं. आणि आता शेवटचे 18 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 36 या धावसंख्येची. 40 धावसंख्येचे करायचं होतं पाठलाग. शेवटचे आता 18 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज आहे. 12.00च्या सरासरीने आता पर षटक धावणं गरजेचं बनलंय. ऑन स्ट्राईकवरती आहे मंगेश जुगरेचा हा चांगला फटका. टायमिंग देखील आहे, ताकद देखील आजमावली आणि तदनंतर मंगेशच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार विलोपनीय षटकार. ठोक देईल. यावेळेस धाव घ्यायची की नाही या दुधा मनस्थितीमध्ये होते दोन्ही फलंदाज. मंगेश कॉलिंग करत होता की धाव घेतली पाहिजे परंतु संकेतनं रोखलं. क्रिकेटमध्ये यस नो वेट या 3 शब्दांना तुम्ही स्थान दिलंच पाहिजे आणि त्यावेळी तुम्ही एक चांगले क्रिकेटर म्हणून घडू शकता. ज्यावेळी तुम्हाला जेल घ्यायचं असेल त्यावेळी जर अपघात तुम्हाला टाळायचे असतील ना त्यावेळी तुमची कॉलिंग फार महत्त्वाची आहे. ज्यावेळी तुम्हाला कोणती एक धाव घ्यायची आहे किंवा नाही त्यावेळी तुम्ही कॉलिंग करणं फार महत्त्वाचं आणि तुमची विकेट साबूत मैदानाच्या आतमध्ये तुम्ही ठेवू शकता. डॉट बॉल येईल, धाव फलक स्थिरावेल तर एकूणच 10 या अंकावरती. षटकाची सुरुवात सुजितवरती या ठिकाणी आक्रमण केलंय. पहिला चेंडूवरती षटकार परंतु दुसऱ्या चेंडूवरती त्याने सांगितलं आम्ही देखील गुड कमबॅक या मॅचमध्ये करू शकेल आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू त्याने या ठिकाणी डॉट बॉल टाकलाय. मंगेश जुगरे आणि त्याच्या सोबतीला संकेत तांडेल ही सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बरेचसे खेळाडू या टीमचा हिस्सा आहेत. गाबदेवी नाणेवली टीमकडे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे परंतु आक्रमण आता मैदानाच्या आतमध्ये झालंच पाहिजे. 40चा पाठलाग करायचं होतं. आता विजयासाठी 30 धावसंख्येची अजूनही गरज आहे. सुजितची चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता परंतु बॅक टू बॅक 2 चेंडू त्यानं या ठिकाणी डॉट बॉल टाकले. थंडीचा प्रभाव हल्ली फारसा वाढलाय. सुमारे आपण पाहतो ना 12-1 वाजल्याच्या नंतर प्रचंड प्रमाणात या मैदानावरती थंडी जाणवते. झेल ड्रॉप या चुका झाल्या नाही पाहिजेत. क्रिकेटमध्ये सातत्यपूर्वक आपण पाहतो 2 धावा या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केले जातील. 3ऱ्या धाबेचा प्रयत्न केला होता परंतु रोखलं संकेतनं मंगेशला आणि या 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 12 या धावसंख्येवरती. गोलंदाज जर तुमची चांगली गोलंदाजी करतोय ना तर क्षेत्ररक्षकांनी देखील तितकीच साथ देणं गरजेचं आहे. क्रिकेट असं म्हटलं जातं हा सांघिक खेळ आहे. 11 खेळाडूंना मिळून खेळला जाणारा हा खेळ आणि त्यामध्ये जर अशा छोट्या चुका तुम्ही करतायत तर त्याच छोट्या चुका तुम्हाला नंतर त्या मागड्या ठरू शकतात, त्याच मोठ्या ठरू शकतात आणि त्याकरता आपण पाहतो झेल ड्रॉप झालं. महत्त्वाचा फलंदाज या ठिकाणी मंगेशला जीवनदान दिलं जात आहे. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज, प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल. 22 वायकर आणि तुमचे काहीतरी असतील ते 500, 100, 200 काय असतील ते या ठिकाणी जमा करा. प्रत्येक विकेटसाठी खऱ्या अर्थानं 100 रुपयाचा कॅश प्राईज 22 वायकर यांच्या माध्यमातून देण्यात येतील. 2 धावा मिळाला आणि तदनंतर आपण पाहतोय की चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 16 या धावसंख्येवरती. मंगेश ज्याला जीवनदान दिलं आणि तोच आता झेल ड्रॉप झाल्याच्या नंतर जखमेवरती मीठ चोळण्याचं काम करतोय. सुजित 100% योगदान तो मैदानाच्या आतमध्ये देतोय परंतु क्षेत्ररक्षकांची साथ त्याला लाभत नाहीये. शेवटचा चेंडू या षटकातील आणि हा चांगला फटका. जास्त उंचाई या फटक्यानं गाठलेली आहे आणि तितकीच चांगली मी तर म्हणेन लांबी देखील परंतु चेंडूला अडवलंय. त्या ठिकाणी चेंडूला अडवले की नाही पंच योग्य तो निर्णय
या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवतील. धाबा मिळाला एकूणच. हां, पंचांनी रेपर केलाय. या ठिकाणी चेक केला जाईल. सीमारेषेच्या जवळ 2-2 क्षेत्ररक्षक होते आणि आमचे ऑफिशियल पंच या ठिकाणी चेक करतील आणि अक्षयजी दरेकर या स्पर्धेचे मुख्य आयोजक ते देखील त्यांच्या सोबतीला असतील. कृष्णा बोहरे, तदनंतर आपण पाहतोय संतोष बोहरे यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा. परंतु अक्षय दरेकर यांचं देखील भरीव योगदान या स्पर्धेसाठी राहिलेलं आहे. चला सेफ आहे पंचा. धाबा किती? 3. रन्स किती? 3. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. फर्स्ट बॉक्स. चला फर्स्ट बॉक्स, प्रथमोपचाराची पेटी मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल करायची आहे. 3 धाबा या चेंडूवरती मिळतील. 3 धाब्याच्या मदतीनं धाबफलक जाऊन पोहोचलते 19 या धाबसंख्येवरती. अजूनही 21 धाबसंख्येची विजयासाठी गरज आहे. चला पाण्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळी करायची असेल त्यावेळी 12th मॅनच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. कोणता एक संदेश तुम्हाला द्यायचा असेल तर तुमच्या 12th मॅनकडे तुम्ही देऊ शकता. फर्स्ट एड किट मैदानाच्या आतमध्ये घेऊन जात आहेत. कोणत्या एक क्षेत्ररक्षकाला दुखापत झाली तर लगेच तुम्ही त्या ठिकाणी कॉल करू शकता. पंचांना तुम्ही सांगू शकता, पंच या ठिकाणी कॉल करतील आणि नक्कीच आपण फर्स्ट एड किट मैदानाच्या आतमध्ये दाखल करू. कोणत्या खेळाडूला जर ताण लागली असेल त्या खेळाडूंना देखील पाण्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही कॉल द्या. आयोजकांच्या माध्यमातून आपण 12th मॅनच्या माध्यमातून लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये पाण्याची पूर्तता करणार आहोत. उमेश पवार बोरगाव यांचं या ठिकाणी शुभागमन त्यांचं देखील करतोय आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 19 धाब फलकावरती या ठिकाणी पाहतोय. या मॅचमध्ये निशांत बागडे सर आपण पाहिलं ना तर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग थोडीशी कमकुवत अलीकडच्या 2 षटकामध्ये आपण पाहिली होती जे हनुमान जाताडे या टीमकडून. परंतु तदनंतर जसं फलंदाजांनी आक्रमणाला सुरुवात केली ना, हे झटपट क्रिकेट, या झटपट क्रिकेटमध्ये आक्रमणांशिवाय तुमच्यापुढे कोणताही पर्याय नाही आणि त्याच आक्रमणाला सुरुवात केली. एकूणच पंच आणि तदनंतर आपण पाहतो एक योग्य ती धाबसंख्या या ठिकाणी जमवली. ज्या धावा हव्या होत्या ना जे हनुमान जाताडे टीमसाठी त्या धावा त्याने जमवल्या. 39 धावा पहिल्या सत्रामध्ये आणि तदनंतर आपण पाहतोय की आता शेवटचं समीकरण उडलंय. दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात झाली, सेकंड इनिंगला जशी सुरुवात झाली, पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती. गोलंदाज सुजलनं केवळ 4 धावसंख्येचं षटक त्यानं पॉवर प्लेचं टाकलं होतं आणि जसा गोलंदाज सुजित बॉलिंग ट्रॅकवरती आला त्याची देखील गोलंदाजी चांगली, परंतु पहिल्याच चेंडूपासून आक्रमणाला सुरुवात केली फलंदाज मंगेश जुगरे या फलंदाजानं आणि अध्यापक जाऊन पोहोचला आहे आई गावदेवी नानिवली संघ ते 19 या धाबसंख्येवरती. येणारे 12 चेंडू आणि 21 धाबसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 21 धाबसंख्येची गरज. जे हनुमान जाताडे जिंकेल या मॅचमध्ये की आई गावदेवी नानिवली, 2 संघादरम्यान हे बॅटल, हे युद्ध आपण पाहत आहोत. टॉस जिंकलाय. नेक्स्ट मॅचचं या ठिकाणी पोंजे टीमनं टॉस जिंकलाय. निर्णय काय? निर्णय मोपाडा टीमनं टॉस जिंकलाय. निर्णय काय? फिल्डिंग. आमचे मित्र राजेश शोले यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 12 बॉलमध्ये आता
21 धावसंख्येची गरज आहे. शिवसेना चषक 2025ची ही तिसरी रात्र आपण या ठिकाणी पाहतोय. बॉल तयार, पटका पसला हवेमध्ये, झेलला यावेळेस कॅरी केलं. महत्वाची विकेट मंगेश जुगरे या चेंडूवरती होईल. झेल बाद. मोकळा ठेवा हीच विनंती आहे. गाड्या देखील आपण व्यवस्थित पार्क करा ही देखील विनंती. शिवम, या गोष्टी सांगायला लागल्या नाही पाहिजेत. आपले शुद्ध प्रेक्षक त्यांना आपण ही माहिती पुरवतोय की जो रोड आहे, जो वे आहे, त्या रस्त्यामध्ये कोणीही गाड्या पार्क करू नका. पाहुण्यांच्या गाड्या या ठिकाणी थोड्याच वेळात येणार आहेत, त्याकरता तुम्ही रोड मोकळा ठेवा. बरंचसं मोठं मैदान या ठिकाणी आपण पाहतोय. काल जीवन 11 पाली टीम या ठिकाणी क्वालिफाय झाली 4च्या पोलमधून, आणि तदनंतर आपण पाहतो वर्णे टीमला देखील त्यांनी पराभूत केलं. म्हणजे एका क्रमांकाच्या अगदारासाठी तो संघ या ठिकाणी क्वालिफाय झाला आहे. आणि तदनंतर आपण पाहतोय की प्रवीण मोरे यांनी पुरस्कृत केलेला जुई 11 होराले संघ 8च्या पोलमधून त्यांनी क्वालिफाय केलं आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक महत्त्वाच्या 2 विकेट मयूर जुगरे देखील या चेंडूवरती होईल बाद. याच फलंदाजीची वाट आम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत होतो, परंतु पहिल्याच बॉलवरती त्याने त्या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवरती महत्त्वाची विकेट प्राप्त केली. गोलंदाज प्रदीप या गोलंदाजानं. या ठिकाणी आपण पाहतोय उद्धव बालासाहेब ठाकरे गटाचे रॉयल बैलाचे मालक राजेश जगदीश मते सरपंच यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांना आम्ही विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. सर्वांचं करूया मनपूर्वक स्वागत. मान्यवरांना आपण विनंती करूया की आपण मंचावरती यावं. बॅक टू बॅक 2 विकेट या ठिकाणी प्राप्त केल्यात. पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक साध्य करेल का? गोलंदाज प्रदीप बॉलिंग ट्रॅकवरती आहे. यावेळेस दिमागाचा पुरेपूर उपयोग केला किरणनं आणि बॉलला पाठवलं थर्डमॅन सीमारेषा पलीकडे 4 धाबींसाठी चौकार. बॅक टू बॅक 2 विकेट या ठिकाणी आल्यात, म्हणजे तुमच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राईज लागू झालाय ते गोलंदाज प्रदीप या गोलंदाजासाठी. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ऑनलाईन जीपे करणार आहोत. या ठिकाणी आपण मुख्य व्यासपीठावरती पाहतोय मांडीवर बसले. सर्वांचं करूया मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून शरीराचा वेध डायरेक्ट हिट झाला तर विकेट मिळालेली असती, परंतु विकेट या ठिकाणी प्राप्त करण्यात येईल. धावच्या स्वरूपात धावा मिळतील.
एकच धाव या चेंडूवरती मिळेल आणि या एकेरी धाबेच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचल ते 24 या धाबसंख्येवरती. नवीन फलंदाज प्रशांत तांडेल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. डावखुऱ्या हाताचा एक विध्वंसक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय नाणेलुई टीमकडून. कित्येक मैदान गाजवले या फलंदाजांना आपल्या बॅटिंगच्या जोरावरती आणि चांगली बॅटिंग त्याला आता या मॅचमध्ये करावी लागेल. ज्यावेळी नाणेवली संघ संकटात ना त्यावेळी आपण पाहतोय की धावा करावा लागतो तो प्रशांत तांडेल या फलंदाजाचं. हां जीपे केलेत. ज्या प्रदीप यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज होतं. भावेश थँक्यू ज्यांनी पारितोषिक लावलं होतं आणि त्यांनी पारितोषिक दिलं देखील. या ठिकाणी आपण पाहतोय आदी पाटील आणि आदी पाटील या ठिकाणी या स्पर्धेला एन्जॉय करतात ज्यांनी एका चेंडूमध्ये तब्बल 32,000 रुपयाचं कॅश प्राईज जिंकलं होतं याच मैदानावरती. एका षटकारासाठी पारितोषिक लावलं होतं. तब्बल 32,000 रुपयाचं कॅश प्राईज जिंकलं होतं या ठिकाणी आदी पाटील यांनी. बोकरवाडा टीमचे एक विध्वंसक खेळाडू किती सामना फसलेला असू द्यात तो सामना अगदी त्यांच्या बॅटिंगच्या जोरावरती ते जिंकून देतात. मग समोर कोणता संघ आहे कोणता गोलंदाज आहे याची त्याला कोणतंही फिकर नसते. त्याला कोणतंही टेन्शन नसतो. आपल्याला फक्त मारायचं आहे हे त्याच्या मनामध्ये असतं आणि कित्येक सामने जिंकून दिलेत ते जे अनुमान बोकडपाडा टीमला. आणि हा बोकरपाडा संघ देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल सोमवारच्या रात्रीमध्ये. पंचांचा त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईटच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचल ते 25 या धाबसंख्येवरती. शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते या षटकातील 2 8 चेंडू आणि 15 धाबसंख्येची गरज. 8 चेंडू 15 धाबसंख्येची गरज. व्हाईटसाठी रिव्ह्यू आहे या ठिकाणी चेक केलं जाईल. आमच्या ऑफिशियल देखील या ठिकाणी बसलेत आणि ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण चेक करणार आहोत आणि योग्य तो निर्णय अगदी तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आठ चेंडूमध्ये करायचे आहेत एकूणच 15 धाबा. पंच फिल्डिंग टीम रिव्ह्यू आहे ना. हा वाईड आहे. योग्य तो निर्णय पंचांचा आपण त्या ठिकाणी पाहतोय. ऑनफिल्ड पंच अगदी क्वालिफाईड पंच आहेत अभ्यासू पंच आहेत आणि पंचांचा त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा आला होता आणि तो निर्णय अगदी योग्य होता. हा 1 तासापेक्षा जास्त वेळ दवडला गेलाय या मॅचसाठी. त्याकरता आम्ही पुन्हा एकदा पंचांना देखील सूचना देऊ आणि खेळाडूंना देखील सूचना असतील. हा नेक्स्ट मॅच लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहतोय का टाइम लावला जाईल आणि त्या टायमाचं उल्लंघन जर तुम्ही केलं तर आयोजक योग्य तो निर्णय. हा 2 धाबसंख्येची पॅनल्टी आपण त्या संघाला जरूर देऊ. कृष्णा भोवरे यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. संतोष भोवरे त्यांच्या सोबतीला आणि संपूर्ण भीमातेज क्रिकेट संघ वडवीर त्यांच्या सोबतीला आपण पाहत आलोय. चांगली कामगिरी त्यांची सातत्यपूर्वक राहिलेली आहे. दरवर्षी काही ना काहीतरी नवीन करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं आणि कृष्णा सर भोवरे म्हटलं ना तर एक मराठी भाषेवरती प्रभुत्व असणारे एक लेजंड समालोचक म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. ज्यांनी सुरुवातीला आम्हाला बरंच काही शिकवलं. आम्ही सुरुवातीला समालोचन ज्यावेळी शिकत होतो शेवटचे 6 बॉल आणि 15 धाबसंख्येची गरज आहे. 25 धाबा धावपलकावरती 6 चेंडू आणि 15 धाबसंख्येची गरज. सुरुवातीला ज्यावेळी आम्ही समालोचन शिकत होतो ना त्यावेळी बरंचसं मार्गदर्शन ज्यांनी आम्हाला केलं बरंचसं गाईड आम्हाला केलं ते कृष्णा भोवरे सर आणि त्यांच्या फक्त शब्दाच्या प्रेमापोटी आम्ही या स्पर्धेमध्ये दाखल झालो. आजच्या दिवसाला भरपूर चांगल्या स्पर्धा चालू आहेत आणि प्रत्येक वेळी आहे ना की ज्या वेळी स्पर्धा चालू असतात त्यावेळी त्या प्रत्येकाला चांगले समालोचक हवे असतात आणि बऱ्याचशा स्पर्धेला नकार देत आम्ही त्यांची ही स्पर्धा
त्यांनी भरपूर मित्रमंडळींनी 1 महिन्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला 5ही रात्र या आमच्या स्पर्धेमध्ये यावं लागेल आणि त्यांच्या प्रेमापोटी ज्यांनी आपल्याला शिकवलं ना त्यांना आपण नकार देऊ शकत नाही आणि त्याकरता आम्ही त्यांच्या या स्पर्धेला दाखल झालो. आज आम्ही इसांबेच्या स्पर्धेला गेलो नाही कारण की सकाळी 5:30 वाजता आम्ही इथून घरी प्रस्थान झालो आणि तदनंतर आमच्या झोपेचा मोह आम्हाला आवरलाच नाही आणि दुपारी 1:35 आम्ही या झोपेतून उठलो. आम्हाला असं वाटलं होतं की 10-11 वाजले असतील. हा चेंडू या ठिकाणी पहिला चेंडू डॉट बॉल येतोय. इसांबेकर देखील नाराज असतील. तब्बल 17 ते 18 कॉल त्यांनी केले. आम्ही पुन्हा एकदा त्यांची दिलगिरी या लाईव्हच्या माध्यमातून व्यक्त करतो. शेवटच्या आता 5 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 15 धाबसंख्येची. संकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. नाखुशी करतोय तो खऱ्या अर्थानं पाठीराख्यांची. मोठे पटके त्याच्या बॅटमधून आलेच नाही. सुरुवातीपासून तो धाबा जमवण्यासाठी झगडतोय परंतु यावेळेस हा चांगला पटका गॅपमध्ये जाईल. भरपूर वॅकंट एरिया त्या ठिकाणी रिकामी जागा होती आणि त्या रिकाम्या जागेमध्ये मारलेला हा दर्जेदार चौकार. जाऊ नका. मॅच मध्ये आपण 100% योगदान देण्यासाठी आहोत आणि हा चांगला पटका टॉस बॉक्सला सलामी देणारा हा षटकार फलंदाज संकेत तांडेलच्या बॅट मधून येतोय. हा दर्जेदार शिवसेना चषक 2025 मधील षटकार. जय हिंद जय वरती आधारित हे म्युझिक आपण त्या ठिकाणी ऐकत होतो. हे सॉन्ग ऐकत होतो. शुभम लोभी यांनी उल्लेख केला होता की 19 जून 1966 रोजी याच शिवसेना पक्षाची स्थापना झाली. मुंबई तुमची भांडी घासा आमची अशी परिस्थिती मुंबईमध्ये मराठी माणसाची होती. परंतु त्याच मुंबईमध्ये शिवतीर्थावर नारा गुंजला, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, आणि या मराठी माणसासाठी झगडणारी शिवसेना पक्षाची स्थापना झाली. 3 चेंडू आणि आता 5 धाबसंख्येची गरज आहे. बरेच काही आहे शिवसेना पक्षावरती बोलण्यासाठी, परंतु आदरणीय पुन्हा एकदा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या देखील पवित्र स्मृतीस आपण या ठिकाणी वंदन करून पुन्हा एकदा मॅचकडे बोलतोय. 3 चेंडू आणि 5 धाबसंख्येची गरज. फटका चांगला, एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय फलंदाज संकेत. आणि आता शेवटचे निर्णायकारक 2 बॉल या चेंडूवरती आली केवळ 1 धाव. शेवटचे आता 2 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 4 धाबसंख्येची गरज. चला फिल्डिंग टीम मीटिंग नको आहे. जाताडे टीम मीटिंग नको आहे. 1 तासापेक्षा जास्त वेळ या सामन्यासाठी झालाय. शेवटचे आता 2 बॉल आणि 4 धाबसंख्येची गरज आहे. नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय हरिश्चंद्र हॅरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 2 चेंडूने आता 4 धाबसंख्येची गरज आहे. 2 चेंडू 4 धाबसंख्येची गरज. या अगोदर देखील आपण महादेव पिरकड यांचं नाव काढलं होतं आणि त्यावेळी षटकार आला होता. मॅच जिंकवली संकेत तांडेलनं तर 500 रुपयाचं कॅश प्राईज या खेळाडूला देण्यात येईल. महादेव पिरकट यांच्या माध्यमातून त्यांनी जशी लगातार 3 वेळा हॅट्रिक मारली ना ग्रामपंचायतीवरती, तशी आता फटके मारावे लागतील. 5व्या गतीचा चेंडू होता, थोडासा स्लो टाकलं होतं. गोलंदाज
भावेंद्र या गोलंदाजानं आणि त्यात शेवटचा एक बॉल आणि 4 धाबसंख्येची गरज. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. हा वाईट साठी या ठिकाणी थर्ड अंपर घेतलंय कृष्णा सर. या ठिकाणी आदरणीय विपुलजी पार्टे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. रायगड जिल्हा उपाध्यक्ष युवा सेनेचे त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. विपुलजी पार्टे एक दानशूर व्यक्तिमत्व. फेअर डिलिव्हरी आहे. हा बॅट्समन टीमचा हा रिव्ह्यू होता तो गमावलाय. शेवटचा एक बॉल आणि 4 धाबसंख्येची गरज. विपुलजी पार्टे यांचं या ठिकाणी शुभागमन. युवा उद्योजक म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो आणि ग्रुप ग्रामपंचायत वावरलेचे सदस्य देखील ते आहेत. हा त्यांच्या मातोश्री सदस्य आहेत आणि त्याच पद्धतीने आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती विपुलदादा पार्टे यांचं शुभ आगमन आपण या स्पर्धेसाठी. परशुराम दाभणे साहेब देखील मुख्य व्यासपीठावरती बसलेत. महादेव पिरकट चौक गृहग्रामपंचायतचे सदस्य त्यांच्या सोबतीला आमचे मित्र जयेश देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत. सर्वांचं करूया मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. एक बॉल आणि 4 धाबसंख्येची गरज. जाताडे की नाणेवली, नाणेवली की जाताडे चेंडूपर्यंत संकेत दोन्ही चेंडूवरती संकेत पोहोचलाच नाही. स्टँड अँड डिलेवरचे पटके तो खेचत होता आणि यावेळेस दोन्ही बॉलवरती तर तो चेंडूपर्यंत पोहोचला असताना तर मॅचमध्ये एक वेगळी मजा पाहायला मिळाली असते. परंतु जाताडे संघाचे नशीब चांगले होते या मॅचमध्ये आणि गोलंदाज भावेंद्रचं कौतुक केलं पाहिजे. त्याने बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकलेत. हडलक या ठिकाणी आई गावदेवी नाणेवली टीम. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि या स्पर्धेमध्ये या स्पर्धेमधील आपण पाहतोय हा पहिला सामना जिंकलाय जय हनुमान जाताडे टीमनं. चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विपुलजी पार्टे यांचं शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेतोय. मी